मैदानामध्ये ते पूर्णपणे दारोमदार असेल या जोडीवर. कारण या ठिकाणी जे सलामीचे फलंदाज अतिश करण आणि हर्षद ही जोडी ही तिकडी या ठिकाणी परतवण्यात यश आलेलं आहे डीजे स्पोर्ट जादवपाडा संघाला. तर नवीन फलंदाज कल्पेश भगत, छोटा पॅक बडा धमाका, मोठे फटके मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये देखील आहे. हो हो हॅट्रिक वर गोलंदाज आणि हॅट्रिक या ठिकाणी पेश केली जाते. कालच्या दिवसामध्ये राजेश कांबडी आणि दुसऱ्या दिवसामध्ये स्वराज अंधेर यांनी हॅट्रिक पेश केली गेलेली. तर आज पंकज हॅट्रिकचा मान मिळवतोय. आणखीन एक गडी बाद होतोय. तिकडी चौकडी या ठिकाणी पवेलींच्या रस्त्याला जाते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या आहेत 4 गाड्याच्या मोबदल्यात. धन्यवाद डीजे. तर या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. वसंत पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यानंतर आपण पाहतोय श्री प्रेमनाथ गोपीनाथ पाटील खारबाव समाजसेवक यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होतोय. निश्चितच ठिकाणी मी म्हटलं होतं की आजच्या दिवसामध्ये मेजवानी असणार आहे, कारण अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देणार आहेत. त्यापैकी आपण पाहतो योगेश वसंत पाटील खारबाव ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय प्रेमनाथ गोपीनाथ पाटील खारबाव समाजसेवक यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झालंय. निश्चितच शिवशाही चषक 2022 चा आपण महासंग्राम पाहतोय. निश्चितच फटाक्याच्या आतषबाजीने या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत केलं जातंय. आज आपण पाहतोय या स्पर्धेचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देताना पाहतोय. योगेश वसंत पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव, त्याचनंतर आपण पाहतोय प्रेमनाथ गोपीनाथ पाटील खारबाव समाजसेवक यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. या क्रीडा नगरीमध्ये फटाक्याच्या आतषबाजीने या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत केलं जातंय. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन होतंय योगेश वसंत पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय प्रेमनाथ गोपीनाथ पाटील खारबाव समाजसेवक यांचं शुभ आगमन झालं या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. क्रीडा नगरीमध्ये प्रमुख मान्यवर आपण पाहतोय. मी म्हटलं होतं की आजच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देतील आणि मान्यवर या ठिकाणी पाहतोय. धन्यवाद डीजे. तर त्यांच्या समेत आपण आणखीन एक मान्यवर पाहतोय. श्री योगेश गणपत म्हात्रे जून नांदुरकी कॉलनी, श्री समर्थ एंटरप्राइजेस योगेश म्हात्रे बिल्डिंग मटेरियल सप्लायर, की जो आपण या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 1 धाव कंप्लीट होते. एकेरी धावीनी धावफलकावर 14 धावा लागल्या जातात. आता मात्र अर्जुन कदम याला या ठिकाणी तुटून पडावं लागेल, कारण धावा या ठिकाणी आपण पाहतोय कमी आहेत या षटकातील. यावेळेस रिव्हर्स पद्धतीने खेळून काढला गेलाय. चेंडू कुठे जातोय, तर चेंडू 1 बॉन्स सीमा रेषा पार चौकारा करता. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर एक मोठा पटका पाहायला भेटतोय अर्जुन कदम याच्याकडून. 4 धावीनी धावफलकावर झपाट्याने वाढली जाते. 18 धावा लागल्या जात आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सज्ज होईल अर्जुन टू महेंद्र समोसा. कारपट पद्धतीने खेळून काढला गेला. एका सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेस. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहे. दुहेरी धावसंख्येने एकंदरीत धावा पाहतो धावफलकावर लागल्या जात आहेत. 20 चा आकडा घातला जातोय जय बजरंग चिंबीपाडा संघ. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल अर्जुन कदम.
यावेळेस सर्वच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. दोन धावेचा प्रयत्न केला जातोय का? तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धाव संख्येने आता मात्र या ठिकाणी 22 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतो. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष या अंतिम षटकामध्ये. सर्व आलेल्या मान्यवर आपण पाहतोय. योगेश वसंत पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव, त्याचनंतर आपण पाहतोय त्यांच्या समेत प्रेमनाथ गोपीनाथ पाटील खारबाव समाजसेवक यांचं आगमन आज झालं गेलंय. त्याचनंतर आपण पाहतो योगेश गणपत मात्रे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री समर्थ एंटरप्राइजेस प्रोपायट योगेश मात्रे बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर या ठिकाणी आणखीन एक वाईटचा इशारा आहे त्या पंचांच्या माध्यमातून. 23 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष या अंतिम षटकामध्ये. तर पुढचा चेंडू येतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सदानंद कुठली चुकी करत नाही. अर्जुन कदम याची खेळी संपुष्टात येते. आणखीन एक चेंडूचा खेळ शेष. तर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागेल. फक्त एका चेंडूचा खेळ शेष. ठिकाणी रोशन भगत अंतिम चेंडू फेस करेल. यावेळेस नक्कीच बॅटची कडा लागते. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. तर 24 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतो. आजच्या सरासरीने 24 धावा धावफलकावर लागल्या जातात. 25 धावांचं एकंदरीत आव्हान असेल डीजे स्पोर्ट जाधव पाडा संघासमोर. तर पुढील मी 2 संघांना या ठिकाणी आमंत्रित करू इच्छितो. शाही श्रद्धा पाचरुखा आणि आई गावदेवी पिंपळशेत. शाही श्रद्धा पाचरुखा आणि आई गावदेवी पिंपळशेत दोन्ही संघांच्या संघनायकांनी या ठिकाणी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर 25 धावांचं एक छोटंसं लक्ष ठेवलं गेलंय. तर या ठिकाणी काही सांगू शकत नाही काय क्रिकेटमध्ये काय घडेल काय नाही. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. कधी काही नाट्यमय रूपांतर घडू शकते. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील आपण तिसरा सामना पाहतोय. जय बजरंग चिंबीपाडा आणि डीजे स्पोर्ट जाधवपाडा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. पुढील 2 संघ या ठिकाणी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय प्लीज. एका बाजूने गावदेवी पिंपळशेत तर एका बाजूने आपण पाहतोय पाचरुखा संघ. या ठिकाणी कर्णधार उपस्थित झालाय. आजच्या दिवसातील चौथा सामना असेल. पहिला सामना पण बघितला गेलेला त्या ठिकाणी विजयी झालाय. तर सलामीची जोडी या ठिकाणी सदानंद जाधव आणि महेंद्र समोसा ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये वाटचाल करते. तर पहिले षटक हाताळण्याकरिता महेंद्र समोसा आणि सदानंद जाधव ही जोडी या ठिकाणी आपण पाहतोय. तर करण कदम या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिले षटक हाताळण्याकरिता पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर पाहतो. एका बाजूने एक हर्षद पाटील आणि अतिश कदम याला आपण 38 सर्कल मध्ये बाहेर पाहतो. तर पूर्ण क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. त्या ठिकाणी निश्चितच सदानंद स्ट्राईक एंड तर नॉन स्ट्राईक एंडला महेंद्र समोसा. तर करण कदम पहिले षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय. कमीत कमी धावावर या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल, रोखावं लागेल. यस गेम ऑन होते, गेम स्टार्ट होते. पहिला चेंडू
यावेळेसचा पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला गेलाय. तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. थोडीशी क्षेत्ररक्षकामध्ये चुकी होते. चेंडू चकवा देऊन या ठिकाणी दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. परंतु 2 धावा घेण्याची संधी होती आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू तर तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 5 धावा धापलकार लागल्या गेल्यात. आतापर्यंत दोन्ही चेंडूचा खेळ होतोय. म्हणजे चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल डीजे स्पोर्ट जाधवपाडा संघाकडून आपण पाहतोय. सदानंद आणि महेंद्र याच्याकडून मिळते. तर आता मात्र महेंद्र या ठिकाणी स्ट्राईक एंडवर. षटकातील तिसरा चेंडू. हो हो हो, सुंदर झेल या ठिकाणी. पहिला गडी बाद होतोय. महेंद्र समोसा याची खेळी संपुष्टात येते. कमॉन डीजे. डीजे. तर या ठिकाणी महेश शिंगडा मैदानामध्ये वाटचाल करतोय. 3 चेंडूचा खेळ होतोय. आतापर्यंत धापलकावर धावा लागल्या गेल्या तर 5 धावा. तर स्ट्राईक एंडला सदानंद याला पाहतोय. षटकातील चौथा चेंडू येते सदानंद याच्यासाठी. यावेळेस पंचांकडे अपील केलं जात आहे. पंच या ठिकाणी फेटाळून लावतायत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. तत्पूर्वी शरीराचा वेध घेतला गेलेला चेंडूने आणि चेंडू सेकंड स्लिप मध्ये जातो. त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाते. तर आता मात्र या ठिकाणी डावखुरा फलंदाज आपण पाहतोय महेश शिंगडा येतोय स्ट्राईक एंडवर. एक गड्याच्या मोबदल्यात 6 धावा लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात आणि एक गडी टिपण्यात यश आलेलं आहे करण कदम याला. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाही. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आष्ट्याला जातोय. यस डीजे. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी मी विनंती करतोय दाखल आयडा साहेबांनी काय पुढील मॅचचे नाणेफेक करायचे. दोन्ही संघ त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय कांतील जाधव. शेवटचा चेंडू हाताला जातोय. यावेळेस आणखीन एक सुंदर चेंडूची सांगता होते. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होते. एक षटका समाप्तीनंतर एकंदरीत 6 धावा धापलकर लागल्या जात आहेत. तर या ठिकाणी पिंपळशेत संघाने नाणेफेक जिंकली गेले. लगेच आपला निर्णय देखील कळवायचा आहे. पिंपळशेत संघ क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. पाचुरका संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. आपण ही स्पर्धा पाहतो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. जगभर पसरवली जाते. प्रिन्स मोबीच्या माध्यमातून. कीच आभार मानावे लागतील योगेश म्हात्रे साहेब यांचे. तर अर्जुन कदम चिंबीपाडा एक्सप्रेस असं म्हटलं जात आहे. पहिला चेंडू या ठिकाणी फुलटो चेंडू. यावेळेस स्क्वेअर लेकर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट होते. या ठिकाणी निश्चितच फुलटो चेंडू होता आणि या चेंडूचा फायदा उठवायला पाहिजे होता. मात्र या ठिकाणी अनसक्सेस होतोय फलंदाज कांतील. तर आता मात्र सदानंद जाधव येतो स्ट्राईक एंडवर.
7 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी रोखलं जाते. फलंदाजीमध्ये जाधवपाडा संघाला दुसरा चेंडू येतोय. यावेळेसचा कव्हर ड्राईव्ह केला गेलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी करावंच लागेल कारण बँक बॅलन्स कमी आहे आणि खर्च करून चालणार नाही चिंबीपाडा संघाला. चांगली गोलंदाजी होते या ठिकाणी अर्जुन कदम याच्याकडून सुद्धा देखील. फुलटो चेंडू यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी कल्पेश येतोय चेंडूवर फलंदाज फेल होतोय. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या मान्यवर कक्षामध्ये श्री योगेश वसन पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव हे आहेत. त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातो. या ठिकाणी मी विनंती करेन गुरुनाथ मडवी यांना की या ठिकाणी माईची एक उपदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव. या ठिकाणी एक माईची उपदार शॉल आणि श्रीफल त्यानंतर एक निसर्गाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. योगेश पाटील साहेबांना गुरुनाथ मडवी यांच्या हस्ते या ठिकाणी मान सन्मान दिला जातोय. त्यानंतर या ठिकाणी आपल्या मान्यवर कक्षामध्ये आणखीन एक मान्यवर व्यक्ती आपण पाहतोय. प्रेमनाथ गोपीनाथ पाटील खारबाव समाजसेवक हे आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आम्ही विनंती करेन दाखल आयडा यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण मान सन्मान करायचा आहे. यावेळेस चुकी केली जाते. दाखल आयडा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. प्रेमनाथ गोपीनाथ पाटील एक मायेची उपदार शॉल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आपण पाहतो मान्यवर व्यक्ती प्रेमनाथ गोपीनाथ पाटील. अकरा धावा लागल्या जात आहेत. तर त्यानंतर आपण पाहतोय आपल्या मान्यवर कक्षामध्ये अजून एक मान्यवर व्यक्ती आपण पाहतोय. संदीप पाटील हे आहेत. त्यांचं स्वागत करतील शिड्या डवला. यांना विनंती करेन की या ठिकाणी संदीप पाटील यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय भरत चौधरी देखील या आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित त्यांचं स्वागत करतील. मी विनंती करेन अविनाश डवला यांना की या ठिकाणी भरत चौधरी यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. सहा चेंडू आणि 6 धावा. ठिकाणी भरत चौधरी यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. अविनाश डवला याच्या शुभ हस्ते एक मायेची उपदार शॉल आणि निसर्गाचं प्रतीक आपण पाहतोय पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. त्यानंतर आपल्या आणखीन एक मान्यवर आपल्या मान्यवर कक्षामध्ये गणेश मडवी आहेत. त्यांचं स्वागत करतील. मी विनंती करेन अनिल वरटा यांना विनंती करेन की या ठिकाणी गणेश मडवी यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
6 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल विजयाकरिता. तर या ठिकाणी गणेश मडवी यांचं एक मायेची उबदार शॉल आणि 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. त्यानंतर आपण पाहतोय ललित मात्रे देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील हेमंत मडवी. हॅलो धन्यवाद डीजे. तर या सामन्याकडे बोलूया. अजूनही 2 धावेची गरज, 4 चेंडू आणि 2 धावा. निश्चितच थोडासा सामन्यामध्ये आपण पाहतोय डीजे स्पोर्ट जाधवपाडा पाडा झुकलं जात आहे, कारण चेंडूची संख्या आपण पाहतोय यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. हळक डीजे सॉरी जय बजरंग चिंबीपाडा संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जातोय. आता मात्र या स्पर्धेची तुम्हाला एका वर्षाने वाट पाहावी लागेल. तर अभिनंदन डीजे स्पोर्ट जाधवपाडा संघ. पुढच्या फेरीसाठी बेस्ट ऑफ लक. तर लगेच चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गावदेवी पिंपळशेत संघ पुढील सामना आपण पाहणार आहोत. गावदेवी पिंपळशेत वर्सेस 5 रुका 2 संघांमध्ये पुढील सामना. तर या ठिकाणी आताच आपण बघितले आपल्या मान्यवर कक्षामध्ये योगेश वसंत पाटील, त्याचनंतर प्रेमनाथ गोपीनाथ पाटील, त्यानंतर संदीप पाटील, भरत चौधरी, गणेश मडवी आणि ललित मात्रे यांचा या ठिकाणी सन्मान केला गेलाय. निश्चितच आपल्या स्टेजची शोभा वाढवली गेली या मान्यवरांनी. निश्चितच या स्पर्धेतून आता मात्र निरोप घेताना आपण पाहतोय मान्यवर. मी म्हटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये की अनेक मान्यवर या स्पर्धे